द मॅच खेळाडू ठरतील त्यांना आपण पाहतो 5 लाखापर्यंतचा जो मेडिक्लेम आहे, त्यांचा जो विमा आहे तो विमा त्यांच्या हॉस्पिटलमध्ये केला जाईल. आणि हे त्यांनी सांगितलंय की जो खेळाडू सेमीफायनल आणि फायनल मध्ये मॅन ऑफ द मॅच राहील त्यासाठी हा विमा असणार आहे. आणि आता चालू स्पर्धेमध्ये चालू मॅचमध्ये जर एखादा खेळाडू जर इंजर्ड होऊ नये, आता जर इंजर्ड जर झाला तर त्यांच्या हॉस्पिटलमध्ये त्याचा विनामूल्य उपचार हा केला जाईल. आणि उद्घाटन सोहळ्यासाठी सोहम मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटलचे डीन उपस्थित झाले होते, मात्र त्यांनी आत्ता आपल्यापासून रजा घेतलेली आहे. त्यांचा मी खूप खूप आभार व्यक्त करतो. आणि सामन्याला आता सुरुवात झालेली आहे. सलामीची जोडी अजित आणि रुपेश, तर पहिलं षटक हाताळण्यासाठी आदेशाचा पहिला चेंडू ऑन साईडला खेळून काढला गेला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे, चांगले क्षेत्ररक्षण झालंय. चेंडूला उचललं जाईल, फेकलं जाईल, तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी. बघा, डायरेक्ट हिट जर झाला असता कदाचित इथे अजित याला माघारी जावं लागलं असतं. बघा इथे पण पाहतोय भरपूर मागे होता. जर विकेट किपरच्या हातामध्ये जर चेंडू जर पोहोचवला असता व्हॉट्सअप प्रमाणे किंवा ईमेल प्रमाणे, तर अजित याची खेळी संपुष्टात आली असती. मात्र 2 धावा. बघा, ह्या ज्या चुका असतात ना, छोट्या छोट्या चुका, त्या नंतर भरपूर मोठ्या होत असतात. इथे बघा पुन्हा आता हा चेंडू गॅपमध्ये घेऊन काढलाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. यावेळेस फक्त एक सिंगल धाव मिळेल. अजिताला माहिती आहे की आता 2 धाव मिळणार नाही, इथे फक्त एकच धाव मिळू शकते. तेच करत त्याने एका धावीवरती इथे समाधान मांडलेलं आहे. एक सिंगल धाव आली. या सिंगल धावाने धावसंख्या आता 3 या आकड्यावरती. बघा, डावऱ्या हाताचा फलंदाज रुपेश पागे याला आपण पाहतोय, जो स्ट्राईक वरती आहे. डाऊन द लेग हा चेंडू टाकला गेलाय. पंच विकास वळवी सरांकडनं व्हाईट बॉलचा इशारा येतोय, व्हाईट चेंडूचा इशारा येथे येताना दिसतोय आपल्याला. धावसंख्या 4. हाफ ट्रॅकर बॅटचा एज लागलाय. फ्लाइंग स्लिपमध्ये क्षेत्ररक्षक राजेश होते तिकडे. बघा, चांगले क्षेत्ररक्षण झालंय. चेंडूला त्यांनी स्टॉप केलंय. जी चेंडूची गती होती त्यांनी थोडीशी कमी केली. बाकीचं काम प्रतीक याने पूर्ण केलं. चेंडूला फील्ड केलं, तोपर्यंत 1 धाव ही कंप्लीट झाली होती. बघा, राजेश याने जर चेंडूला जर स्टॉप केलं नसतं, चेंडूची जर गती जर कमी जर झाली नसती, तर कदाचित 4 धावा ह्या मिळाल्या असत्या. मात्र एकच धाव मिळाली. धावसंख्या आता 1 ने 5 या आकड्यावरती. 5 रन्स ऑन दी बोर्ड. या मैदानावरती आपण जर तर भरपूर जास्त धावा या धावफलकावरती लागताना आपण बघितलेत. साईडला हा चेंडू आता खेळून काढला गेला. एकदा तर कंप्लीट केली जाईल. दुसऱ्याचा प्रयत्न होतोय. फेकी बघा चांगली झालेली आहे, मात्र आणखीन जर चांगली झाली असती तर विकेट ही मिळाली असती. बघा, थोडासा पुरा झाला. यष्टरक्षक थोडेसे पुढे गेले होते हा झेल पकडण्यासाठी, हा थ्रो पकडण्यासाठी. तेच कारण थोडासा चेंडू हा उशिराने यष्टांवरती लागला. बघा, जर थ्रो जर यष्टां जवळ जर असता तर अजित याला पुन्हा एकदा एक संधी मिळालेली आहे पाहतोय या ओव्हरमध्ये. आता मात्र संधी मिळत नाहीये. बघा, धावचीची संधी मिळाली, मात्र त्याचं उत्तर इथे आपण पाहतोय एसटी उद्ध्वस्त करत असताना दिले आदेश वल्वी आणि फलंदाज बाद. दर्शनाची ओढ साई लागली मनाला, साई लागली मनाला. लय दुरून आलो साई मी तुझ्यार भेटीला, साई तुझ्यार भेटीला. तुझ्या दर्शनाची ओढ साई लागली मनाला.
थँक्यू जे उमेश येतोय. उमेश हेमाळे न्यू बॅटर. धावसंख्या झालेली आहे 7. चेंडू टाकून झाले ते 5. शेवटचा आता एक बॉल बाकी आहे. यानंतर साई श्रद्धा ससूनवगर आणि गावदेवी शास्त्रकरपाडा या दोन संघादरम्यान मॅच होणार आहे. दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल आमच्या टॉस बॉक्समध्ये येऊन थांबायचं आहे. साई श्रद्धा ससूनवगर आणि गावदेवी शास्त्रकरपाडा. आदेश वल्वी आपल्या षटकातील शेवटचा बॉल घेऊन जाईल. उमेश या फलंदाजा करता. इथे बघा सलग दुसऱ्या बॉलवरती विकेट. उमेश आल्या पावली माघारी परततोय. षटकाची समाप्ती. पहिले षटक संपले. 7 धावा फलकावरती लागल्या. 2 विकेट्स गमावल्यात. थँक्यू डीजे. आपण बघितलं ज्या प्रकारे इथे अष्ट उद्ध्वस्त गेल्या. ज्या प्रकारे चेंडू यष्टांवरती लागल्यानंतर जसा यष्टांच्या मागे चेंडू निघून आला त्याच प्रकारे तिकडनं बेस देखील उडली होती आणि ती देखील 30 सर्कलच्या बाहेर जाऊन पडली होती. आपण आपल्या स्क्रीनवरती बघितलं ज्या प्रकारे चेंडू यष्टांवरती लागला. ज्या गतीने चेंडू यष्टांवरती लागला 7 धावा फलकावरती लागलेल्या आहेत. आणि जी बेल्स होती ती देखील आपण पाहतो या 30 सर्कलच्या बाहेर जाऊन पडली होती. म्हणजे तिकडे पंचांना देखील थोडीशी कसरत करावी लागली ती बेल्स शोधण्यासाठी. इथे बघा इथे मोठा फटका केलाय. दीपेश आलाय. दीपेश याच्या पहिल्या बॉलवरती आक्रमण गेलंय रुपेश पागी याने. थँक्यू डीजे. आपण चर्चा करत होतो आदेशाच्या शेवटच्या बॉलची. त्याने किती वेगाने तो चेंडू टाकला होता. मात्र इथे आपण पाहतो या दीपेशने जो वेगाने चेंडू टाकला होता त्याच्यावरती वेगाने बॅट फिरली होती ती म्हणजे रुपेश पागी याची. पहिल्या बॉलवरती षटकार ठोकला रुपेश पागी आणि त्यानंतर आता दीपेश आणि ते कमबॅक केलेला आहे. ऑफस्टमच्या बाहेर चेंडू टाकला होता. कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला खेळण्याचा प्रयत्न मात्र बॅकवर्ड पॉईंटमध्ये हा चेंडू निघून गेला आणि तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी होती. आता पाहतो पण ऋषिकेश शेलार हा बॅटर इन झालाय. स्ट्राईकवरती असेल. या मैदानावरती ऋषिकेशचा परफॉर्मन्स खूप चांगला राहिलेला आहे. आणि चिंचोडी संघाने या मैदानावरती स्पर्धा आयोजित केली होती. त्या स्पर्धेमध्ये हा संघ 3ऱ्या क्रमांकाचा मार्करी देखील ठरला होता. सुरुवातीला आपण पाहतो या सीझनला सुरुवात झाली त्यावेळेस स्पर्धा आयोजित केली होती गावदेवी चिंचोडी पाटीलपाडा संघाने. आणि त्या स्पर्धेमध्ये एक ट्रॉफी उचलण्याचा मान मिळाला होता तो म्हणजे प्रो स्पोर्ट्स लाईनपाडा टीमला. याच मैदानावरती त्यांनी ट्रॉफी उचलली होती. म्हणजे हे मैदान त्यांच्यासाठी खूप लकी आहे. आणि त्यांचे भरपूर खेळाडू आपण बघितलं या मैदानावरती सातत्याने खेळत असतात. म्हणजे अनुभव आहे या मैदानाचा या खेळपट्टीचा प्रो स्पोर्ट्स लाईनपाडा चिंचोडी या संघाला. पाहूया कुठपर्यंत फायदा होतो त्यांच्या संघाला. इथे पाहतोय स्टॅमिंग झालाय मात्र शतरक्षक दूरवरती आहे. एक धाव तर कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होतोय मात्र फक्त एक सिंगल धाव मिळेल. स्ट्राईक पुन्हा एकदा रोटेट झालेली आहे आणि आता डावरे हाताचा फलंदाज हा स्ट्राईक वरती असणार आहे. सिंगल धावसंख्या 15 या आकड्यावरती 15 रन्स 15 धावा या धावफलकावरती लागले जात आहेत.
बघा रुपेश यांनी आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 8 धावा बनवलेल्या आहेत. तर ऋषिकेश शेलार यांनी 1 चेंडूमध्ये 1 धाव बनवलाय. दीपेश वल्वी आपल्या षटकातील चौथा चेंडू घेऊन जाईल. कुलबेडव्याचा चेंडूला ऑन ड्राईव्ह केलाय पण साईडला हा फटका खेळला गेला होता. आपण पाहतो एक धाव तर कंप्लीट झालेली आहे. थ्रो थोडासा खराब आला, उशिराने आला आणि त्याचा फायदा इथे उचलला. 2 धावा या कंप्लीट झाल्या. भरपूर वेगाने या 2 धावा कंप्लीट करत असताना आपण पाहतोय ऋषिकेश आणि रुपेश धावसंख्या आता 17 या आकड्यावरती. 70 रन्स ऑन दी बोर्ड. ते पाहतोय चेंडूला आता बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये घेऊन काढलाय. चेंडू डीप मध्ये निघून गेलाय. 2 क्षेत्ररक्षक पोहोचलेत तिकडे. थ्रो झालाय तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी. 2च धावेवरती ते समाधान देखील मानावं लागणार आहे. बॉल टाकून झालेत 5. शेवटचा एक बॉल बाकी असेल शेवटचा आणि आपण बॉल पाहतोय. ऑन साईडला हा फटका देखील गेलाय. चेंडू सरळ ट्रॅव्हल झालाय 6 धावांकरता. षटकार येतोय. बघा या षटकाराने धावसंख्या आता 25 या आकड्यावरती. 25. यस कम ऑन डिझे. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. फुलटॉस चेंडू होता. फक्त सॉफ्ट हँड खेळण्याचा प्रयत्न. बघा फुलटॉस चेंडू जर मोठा फटका खेळण्याचा जर प्रयत्न केला असता तर नक्कीच या बॉलवरती 6 धावा मिळाल्या असत्या ऋषिकेशाला. मात्र सोपा झेल देऊन तो आता माघारी परतताना दिसते आपल्याला. गणिम असू दे किती बी हुशार. अरे दुश्मन असू दे गणिम असू दे किती. बघा अक्षय आले. अक्षयाला देखील फुल टॉस चेंडू होता. मात्र अक्षय आले, अक्षय गेले. फलंदाज बाद. बॅक टू बॅक दुसरा गडी तंबूच्या आश्रयाला. शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागला मार.
showing how to triple it down. थँक्यू डीजे. बघा फुलटॉस चेंडू. बघा 2 वेळा मेजवानी दिली होती, दोन्ही वेळा ती मेजवानी स्वीकारता आलेली नाही आहे. बघा ऋषिकेशला देखील मेजवानीची ऑफर दिली होती, मात्र ती ऑफर त्याने स्वीकारलेली नाही आहे. त्यानंतर अक्षयला देखील ऑफर दिली, मात्र ती ऑफर देखील त्याला स्वीकारता आलेली नाही आहे. आपण पाहतो की सहजासहजी फुलटॉस बॉलवरती ही विकेट मिळत असते. फुलटॉस बॉलवरती षटकार चौकार हे आपल्याला मिळत असतात. मात्र इथे पाहतोय की बॅक टू बॅक 2 फुलटॉस चेंडू हाताळले गेले आणि दोन्ही फुलटॉस चेंडूवरती आपण पाहतोय हे विकेट्स मिळालेत. चला दुसरा बॉल पाठवायचा आहे. बघा बॅक टू बॅक 2 गडी ते बाद केलेत. गोलंदाज आता हॅट्रिक वरती आलेला आहे. पाहूया हॅट्रिक बॉल खेळण्याकरता कुमार आलेला आहे. कुमार भगली. बघा कुमार याने फक्त हा चेंडू हलक्यात इथे खेळून काढला गेला. एक धाव तर कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. रुपेश याला स्ट्राईक देण्याचा प्रयत्न ते गेलाय. कुमाराला देखील माहिती आहे की रुपेश चांगल्या लयमध्ये आहे, चांगली फलंदाजी तो करतोय आणि त्याला स्ट्राईक देणं फार महत्त्वाचं आहे आणि त्याला ही स्ट्राईक इथे दिली जाते. यानंतर टॉस केला जाईल. साई श्रद्धा ससूनवघर आणि गावदेवी शास्त्रीगरपाडा दोन्ही संघाचे संगणक आलेले आहेत. या ओव्हरनंतर टॉस हा केला जाणार आहे. 26 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. इथे बघा सरळ बॅटने खूप चांगला स्ट्रोक इथे कन्वर्ट केलाय. किशोर आहे तिकडे, किशोर हरवटे. बघा थ्रो थोडासा खराब झाला, फिल्डिंग चांगली झाली मात्र थ्रो थोडासा खराब. त्याचं रूपांतर 2 धावेमध्ये झालेलं आहे. या 2 धावा इथे पलून पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावेने धावसंख्या 28 या आकड्यावरती. अजूनही आपण पाहतो या 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 चेंडूमध्ये कुठपर्यंत मजल मारतोय प्रो स्पोर्ट्स लाईन पण हा संघ. इथे पाहतोय पण स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चांगलं शतरक्षण. कुमार इथे आता बाद होणार आहे. बघा कुमार यांनी धाव घेण्याचा प्रयत्न केला मात्र अडचणीमध्ये सापडला कुमार, कारण स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगला स्टॉप तिकडे पाहायला मिळाला आपल्याला. पाहतो आपण चांगला स्ट्रोक आहे, खराब फिल्डिंग झालेली आहे. बघा शेवटच्या बॉलवरती 4 धावा आल्यात आणि या 4 धावा दुसऱ्या इनिंग मध्ये निर्णायक ठरू शकतायत. 32 धावा धावफलकावरती, 33 धावांचं लक्ष. पाहतो या 33 धावा तेवढ्या कठीण नाही आहेत या मैदानावरती, मात्र क्रिकेटच्या मैदानावरती जर त्याला महत्व नाहीये. चला जाऊया आपण टॉस बॉक्स मध्ये. तिथे सज्ज असतील सागर सर, साई श्रद्धा ससूनवगर आणि गावदेवी शास्त्रीगरपाडा या 2 संघादरम्यान टॉस हा केला जाईल. तर नमस्कार, पुन्हा एकदा जोडलो गेलोय आपण पहिल्या फेरीच्या 3ऱ्या मॅचसाठी. मी अमरजी बरफ यांना विनंती करतोय. अमर बाबर आहेत.
अमर बाबर यांच्या शुभ हस्ते टॉस करतोय. चला आपण टॉस करूया. कोण बोलणार आहे? साष्टीकर पाडा संघ बोलतोय. छापा असा कौल झालाय आणि याला छापा या ठिकाणी टॉस जिंकला साष्टीकर पाडा संघाने. विनंती करतोय, शुभेच्छा द्यायच्या आहेत आणि आपण बसून घ्यावं. अमरजी बाबर यांना विनंती असेल. टॉस जिंकलेला आहे साष्टीकर पाडा संघाने. दशरथ काय स्वीकाराल? क्षेत्ररक्षण. खूप खूप शुभेच्छा असतील तुम्हाला. जास्त वेळ नाही आहे ना, तर नक्कीच तुम्हाला सुद्धा शुभेच्छा असतील ससूनगर संघ. तर टॉस झालेला आहे, टॉस जिंकलाय तो म्हणजेच साष्टीकरपाडा संघाने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी सुद्धा घेतलेला आहे. तर जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये आणि ऐकूया प्रदीप यांना. तुमची रंगळ घालगडच्या आई घुंगरवाळा गाली तीत लावून बाळा काजळ घाला डोळा तुमची रंगळ घालगडच्या आई घुंगरवाळा राज सुरपड डोई टोपड पाहून सुमतो ताळा लिंग लोण उतराग लवकर दुष्ट लागल बाळा राज सुरपड डोई टोपड पाहून सुमतो ताळा लिंग लोण उतराग लवकर दुष्ट लागल बाळा कौशल्य हॉस्पिटल हमारे हॉस्पिटल में सभी सुविधा उपलब्ध है. हमारे यहाँ स्पेशलिटी डॉक्टर्स भी उपलब्ध है, जैसे कि स्त्री रोग तज्ञ, बाल रोग तज्ञ, हड्डी के डॉक्टर 24 घंटे उपलब्ध रहते हैं. उसी के साथ हमारे यहाँ विशेष जांच सुविधा जैसे कि सभी प्रकार की खून जांच, एक्सरे, सोनोग्राफी और 24 घंटा मेडिकल सुविधा उपलब्ध है. इसी के साथ साथ हमारे हॉस्पिटल में MJPJY योजना अवेलेबल है. आपके पास राशन कार्ड होने पर आप 5 लाख तक का फ्री ट्रीटमेंट पा सकते हैं. मॅच खेळतोय लक्षात घ्या. इथे पाहतो आपण स्टॅमिंग झालेला आहे. स्वतः अजित चेंडूच्या खाली आलाय आणि चांगला झेल बघायलाय. मोठी विकेट या मॅचची गोल्डन विकेट मिळालाय असे म्हणायला हरकत नाहीये. आदेश वल्वी बॅक टू द डग आउट. ते पाहतो आपण पॉइंट मध्ये हा चेंडू घेऊन काढलाय. विश्व आहे तिकडे, विश्वनाथ. बघा चेंडू जर फेकलं असतं कदाचित इथे विकेट मिळू शकली असती. जो फलंदाज डेंजर एंडला धावत होता आपण पाहतोय किरण भसे, ज्यांनी चांगली फलंदाजी केली होती. षटकार चौकारांची आतिषबाजी केली होती पहिल्या मॅच मध्ये. पाहतो पण ऑफ ड्राईव्ह चांगला फटका. फक्त एक सिंगल धाव मिळेल, जास्त काय मिळणार नाहीये. बाकी ते सिंगल धावा आहेत आणि दिसत आहेत. सिंगल सिंगल धावसंख्या आता 2 या आकड्यावरती. प्रति षटकामागे 11ची सरासरी ठेवायची आहे. वेगवान चेंडू, आता अतिरिक्त वेग देण्याचा प्रयत्न केलाय. बघा खांद्याचा वापर करताना दिसलाय अजित आपल्याला. जास्त जर वेग देत असेल तर बॉडी बॅलन्स हा फार महत्त्वाचा असतो आणि तो बॉडी बॅलन्स आपल्याला ते अजित याचा पाहायला मिळतोय. भन्नाट वेगाने चेंडू टाकला होता. इथे आपण पाहतोय फक्त दिशा देण्याचं काम केलंय. ज्या गतीने हा चेंडू आला होता त्या गतीने हा चेंडू फक्त खेळून काढला होता. आणि ते पाहतोय
2 धावा इथे पलून पूर्ण केल्या गेल्यात. लेट कटचा फटका इथे आपण पाहतोय केला गेला होता. फक्त दिशा दिलं आणि धावसंख्या आता 4 या आकड्यावरती. बॉल टाकून झालेत 5. शेवटचा एक बॉल इथे पाहतो चेंडू डावीमध्ये आहे. विजय येतो चेंडूच्या गाडी, मात्र विजय याने केले चुकी. बघा झेल सुटलाय, मात्र तरी देखील त्याला सांगितलं जाते की जास्त घाई नको. बघा क्रिकेटमध्ये हे होणं फार गरजेचं असतं. जेव्हा एखादा नौका क्षेत्ररक्षक असतो, नौका खेळाडू असतो, त्यावेळेस त्याला सपोर्ट करणं फार महत्त्वाचं असतं. जेव्हा एखाद्या खेळाडूकडनं चुका होत असतात त्यावेळेस त्याला त्याची चूक ही जास्त वेळ दाखवून द्यायची नसते. त्याची जी चूक असते ती त्याची माफ करायची असते आणि त्याला पुढे जाण्यासाठी नेहमीच सहकार्य करायचं असतं. आणि तेच करत असताना अजित आपण पाहतोय की त्यांनी सांगितलं काही फरक पडत नाहीये, एक झेल सुटलाय, यानंतर तू झेल पकडू शकतोस हे त्यांनी सांगितलंय. आणि आता पाहतोय की दुसऱ्या षटकाला इथे सुरुवात झालेली आहे. धावसंख्या झालेली आहे 5. अजून मॅच जिंकण्याकरता 28 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 28 धावा. इथे पाहतोय आपण स्लॉट मध्ये हा चेंडू होता आणि हा चेंडू आता प्लॉट मध्ये पाठवलेला आहे. पहिल्या बॉलवरती षटकारानं स्वागत केलंय. गोलंदाजाचा ठोकलाय षटकार. ह्या कुणाला धावतो र तलवारीशी नात हे मातीशी भाकर सरणावरची रोज खायाची रयतेचा राजा त्यो आम्ही हातरत याच जिकत नाही चवर तवर झुंजत राहायाच तुकडे तुकडे झाले तरी बी कणाकणानं झुजतो र थँक्यू डीजे. धावसंख्या आता दुहेरी प्रवेश करत असताना 11 धावा धावफलकावरती लागले जात आहेत. इथे आपण पाहतोय स्टाविंग झालाय. अक्षय पोहोचलाय चेंडूच्या खाली आणि अक्षय यांनी हा झेल पकडलाय. प्रति उत्तर दिले आता गुरु कोमियाला. फलंदाज बाद. मेरा मन जाग यावी अशी त्याची भासार मेरा मन जाग यावी अशी त्याची भासार मराठी मातीची तोच हाय आसार दुश्मनाला धाक देई शिवरायांचं नावर दुश्मनाला धाक देई शिवरायांचं. थँक्यू डीजे. थोडीशी घाई करायची विनंती असेल, बॅटरने थोडीशी घाई करायची आहे. आपला जो नेक्स्ट बॅट्समन असेल तो आपण अगोदरच रेडी करून ठेवायचा आहे, कारण आज या स्पर्धेचा पहिला दिवस आहे. उद्घाटन 16 थोडासा उशिराने पार पाडला गेला, तेच कारण आपण थोडीशी उशिराने चाललोय. तर वेळेअभावी सहकार्य करा ही विनंती असणार आहे. ऑन साईडला पुलचा फटका. पुल हा पॉवरफुल झालेला आहे आणि नवीन आलेला फलंदाज आपण पाहतोय त्यांनी षटकार ठोकलाय. बघा दीपेश वल्वी न्यू बॅटर इन झालाय आणि दीपेशने आल्या आल्या एक मोठा फटका इथे खेळलेला आहे. बघा पहिल्या बॉलवरती षटकार लागला, दुसऱ्या बॉलवरती विकेट मिळाली, मात्र तिसऱ्या बॉलवरती पुन्हा एकदा एक मोठा फटका खेळलेला आहे. धावसंख्या आता 17 वरती जाऊन पोहोचलेली आहे. आता 16 धावा अजूनही मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. इकडनं कमबॅक होऊ शकतो, मात्र डॉट बॉल किंवा विकेट्स येणं फार गरजेचं आहे आणि ते रुपेश आता पुन्हा करेल का हे पाहणं गरजेचं ठरणार आहे. इथे बघा काय फटका खेळलाय, क्या बात आहे. सुरेख सूर्यकुमार यादव तसेच कृष्णा सातपुते या खेळाडूंची आठवण करून देणारा फटका खेळलाय.
बघा पुन्हा एकदा आपल्या स्क्रीनवरती हा फटका दाखवला जातो. या पायावरती हा चेंडू येऊन आदळला असता, मात्र स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं आणि काय जबरदस्त फटका खेळलाय. इथे आता आपण पाहतो 9 चेंडू इथे घोषित केलेला आहे आणि 9 चेंडूवरती आलेली एक धाव. याला म्हणतात दुष्काळात 13वा महिना, गरिबी में आटा गिला. बघा आता स्कोअर कार्डवरती धावफलकावरती धावा कमी राहिल्यात आणि त्याच्यामध्ये हे एक्स्ट्रा चेंडू टाकले जात आहेत. आणि हे जे एक्स्ट्रा चेंडू असतात ना, ते भरपूर महागात ठरत असतात. इथे बघा ऑन साईडला फटका देखील गेला. एक धाव तर कंप्लीट केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, मात्र झेल तिकडे ड्रॉप झालाय आणि या 2 धावा इथे पलून पूर्ण केल्या गेल्यात. बघा झेल जरी पकडला असता तरी तेवढा फायदा मिळाला नसता, कारण फ्री हिटचा चेंडू होता. आता 7 बॉल आणि मॅच जिंकण्याकरता 6 धावेंची आवश्यकता आहे. बघा सामना होता कुठे आणि सामना आता आलाय कुठे. आतापर्यंत 22 धावा खर्च केल्यात. फुलटॉस चेंडू स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू ते खेळून काढला गेला. एक धाव तर कंप्लीट केली जाईल. ऋषी आहे तिकडे, फक्त एक सिंगल धाव मिळालेली आहे. आता 5 धावेंची आवश्यकता आहे. 6 बॉल 5 धावा. बघा 28 धावेंची आवश्यकता होती, म्हणजे तब्बल 23 धावा या दुसऱ्या ओव्हरमध्ये खर्च केलेल्या आहेत. बघा अजूनही सामना संपलेला नाही आहे. इकडनं कुठला संघ जिंकेल हे अजूनही सांगता येणार नाहीये, कारण या मैदानावरती आपण बघितलं की 5 धावा 6 धावा हे डिफेंड झालेल्या आहेत. KCA मध्ये आपण जर बघितलं तर मयूर बाबर हा खेळाडू नेहमीच चर्चेत राहिलेला खेळाडू आहे आणि भरपूर वेळा त्यांनी या मैदानावर तसे कारनामे केलेले आहेत. 5 धावा असतील, 6 धावा असतील, 8 धावा असतील आणि आपण APL मध्ये बघितलं होतं की त्यांनी 9-10 धावा देखील डिफेंड केल्या होत्या मैदानावरती. म्हणजे होऊ शकतात. चांगलं क्षेत्ररक्षण होणं फार गरजेचं असतं. बघा इथे लॉफ्टेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. फुलटॉस चेंडूला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न सरळ क्षेत्ररक्षकाला शोधलाय आणि इथे पहिल्या चेंडूवरती विकेट आलेली आहे. बघा पहिला बॉल हा डॉट आलाय. हा सामना जिंकायचा असेल तर विकेट ही फार महत्वाची आहे आणि ती विकेट आता मिळालेली आहे. ब्रेक थ्रू मिळालाय. 5 बॉल आणि आता 5 धावा. मावळ्याच्या मना मंदिरातय आमच्या या जीवाची. थँक्यू डीजे. आज 19 फेब्रुवारी म्हटलं जातं ना, रडायचं नाही लढायचं. इथे आता लढावं लागणार आहे विश्वयाला. बघा कमी धावा आहेत, म्हणजे बॅटरच्या मनामध्ये काहीतरी चाललं असेल, गोलंदाजाच्या मनामध्ये काहीतरी चाललं असेल. आपण बघितलं की भरपूर धावा असतात तेव्हा बॅट्समन फ्री माइंडने खेळत असतात, मात्र ज्यावेळेस कमी धावा असतात त्यावेळेस बॅटरच्या मनामध्ये काहीतरी वेगळं चालत असतं. बघा रिव्ह्यू इथे घेतला जाते. बघा तुम्ही पंचांना प्रश्न विचारण्यापेक्षा तुमच्याकडे जो रिव्ह्यू आहे त्या रिव्ह्यूचा तुम्ही उपयोग करा. आणि आता तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला गेला. बघा आपल्याला एक रिव्ह्यू दिलेला आहे. पंचांना प्रश्न विचारण्यापेक्षा तुम्ही त्या रिव्ह्यूचा वापर करू शकता आणि आता त्या रिव्ह्यूचा वापर केला. चला पाहूया तिसऱ्या पंचांचा निर्णय काय तोय. फेअर डिलिव्हरी असेल. फेअर डिलिव्हरी. भरपूर खाली हा चेंडू होता. चेंडू भरपूर खाली होता. फक्त एक सिंगल धाव. फेअर डिलिव्हरी असणार आहे. चला सामन्याला सुरुवात करायची. जास्त वेळ घेऊ नका. पंच आपण ताकीद द्यायची आहे. सर्व संघांना सूचना असणार की आपण थोडासा स्पीडअप करायचं आहे. घाईचं क्रिकेट खेळायचं आजच्या दिवसामध्ये. बघा आता 4 चेंडू आणि 4 धावेंची आवश्यकता आहे. बघा इकडनं कुठला संघ सामना जिंकेल हे अजूनही सांगता येणार नाहीये. चिंचोटी संघाकडे अनुभव आहे, तर गायत्री माता सुसुबाडा टीमकडे शक्ती आहे, युक्ती आहे. पाहूया कुठल्या संघाला इथे फायदा होईल. ऑन साईडला बघा मी अगोदरच म्हटलं की त्यांच्याकडे शक्ती आहे
आणि आता ते शक्ती प्रदर्शन करत असताना या षटकाराने त्याने हा सामना संपवलेला आहे. या षटकार ठोकून हा सामना समाप्त केलाय. हार्ड लक प्रो स्पोर्ट्स चिंचोडी लाईनपाडा टीम. तर बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच गायत्री माता ससूपाडा. भिडला ह्यो झेंडा बघा आज, आभावरी कृपा करी राजांचं ध्यास लागतंय. ए राजा माझा शिवबाराजा नाव तुमचं गाजते. ए भगवसारा आभाळा मानाचा मुजरा घालते. ए राजा माझा शिवबाराजा नाव तुमचं गाजते. जगदंब जीव झाला हो दंग, काही दिशात शिवजयंती असल्या कारणाने पाहतो शिवाजी महाराजांची ची गाणी आपल्याला ऐकायला मिळतात.